नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, सकाळ सकाळी चाललेलं हे अमृताची देवपूजा आणि माझं चाललेलं आहे जेवण बनवायचं. कारण सकाळी लवकर उठलं की पहिलं जेवणच बनवायला लागतं. त्यामुळं मग देवपूजा जर करायला गेली ना तर गडबडीत आपली देवपूजा वगैरे होऊन जात नाही. मग व्यवस्थित होत नाही, आपण गडबडीत करून जातो. त्यामुळे मी काय करते, मी बस देवपूजा करायच्या मागं लागत नाही. उठलं की आपलं जेवण वगैरे बनवायचं. मग अमृता आंघोळी वगैरे करते आणि नंतर देवपूजा करते. तर तिनं अशी छानपैकी देवपूजा करून घेतलेले बघू शकता. अजून फुलं वगैरे तोडायचे आहेत. तर आता ती फुलं तोडून आणायला गेले. तोपर्यंत मी शाबू भिजलेत का बघितलेत बघू शकताय असं. तर जरा भिजलेलेच नाहीत. आणि मी बटाटा पण काय केलं, कुकरमध्ये शिजवून घेतला आहे. कारण मला भगरीमध्ये शिजलेला बटाटा टाकायचं होतं आणि बटाट्याची भाजी पण बनवायची होती. त्यामुळं म्हटलं आता दोन्ही पण कामं होऊन जातील, म्हणून मी बटाटे 3 उकडून घेतले आणि 2 बटाट्यांची भाजी बनवणार आहे आणि 1 बटाटा मी भगरीमध्ये घालणार आहे. तर अशा प्रकारे तिनं फुलं वगैरे तोडून आणलेत बघू शकताय. आणि आज सगळी पांढरी फुलं गावलेली आहेत बरं का, पिवळी आणि पांढरी. लाल फुलं काही एक पण सापडलेलं नाही. आणि झाडावरून काय झाले, आता रोग वगैरे पडलेत ना, आणि मुंग्या रोग असा पडलेला आहे. त्यामुळे आम्ही ते काही फुलं आणतच नाही तोडून, उगाच देवावर मुंग्या वगैरे व्हायला नको. तर आता ती झाडं काय केलेत, कट करून टाकलेले आहेत. आता नंतर कधी फुटून त्याला फुलं येतील तेव्हा येतील. तोपर्यंत आता ही पांढरी आणि पिवळी फुलं आपणाला देवाला घालायचे आहेत. तर आता ही फुलं पण तिने सगळी देवाला वगैरे घालून घेतलेत. तर आता मला बटाटा वगैरे चिरायचा आणि भगर पण आता बनवून घ्यायचे छानपैकी. आणि जपमाळ पण करायचा राहिलेला आहे, तो पण करून घ्यायचा आहे. ती काय करते, जर भरपूर जर सापडले ना देवाला घालते आणि उरलेला मस्त असा गजरा करत असते. तर देवाला घालून पण असे भरपूर असे आज फुलं उरणार आहेत. आणि आता जास्त करून पांढरीच फुलं प्रमाणाच्या बाहेर लागायला लागलेले आहेत. तर आता चला म्हटलं थोडं चिप्स खाऊ. तर इथं आमचा गाणे येऊन बसला आहे, त्यानं किती भरपूर असे चिप्स खाल्ले आहेत माझ्याजवळचे. आणि इथं पांडू झोपलेलं आहे. एकाचं नाव पांडुरंग आहे, एकाचं गणेश नाव ठेवलेलं आहे आम्ही. तर यांच्या छानपैकी असे झोपा लागलेत बघू शकताय, खाऊन पिऊन असं. आणि आता इथं बटाटे साली वगैरे मी काढून घेतलेत. आता मिरच्या वगैरे कट करून घ्यायचे आहेत मला. आणि आपण जर बटाटा बनवायचा म्हटलं ना तर त्याला ठेसा लागतो. हिरव्या मिरचीचा बटाट्याची भाजी छान लागते. त्यामुळे मी काय केलं, ठेसा वगैरे बनवून घेणार आहे. आणि आता भाजी मार्केटमध्ये असे दोडके यायला लागले बघू शकताय. पण आपल्या देशीची दोडका असतो ना, तिची चव यायला नसते. पण चालते, आजकाल असे दोडके आलेत. त्यामुळं असे दोडके आणलेत मी. आणि भेंडी पण आणलेले होते, एकदम ताजी फ्रेश भेंडी आहे. टमाटर आणले, पुन्हा वांगी पण आणलेत भरून करण्यासाठी. तर मी याची रेसिपी टाकणार आहे नक्कीच, कसं म्हणजे वेगळ्या पद्धतीने कसं बनवायचं ते छानपैकी. आणि कोथिंबीर म्हणजे काल शनिवार होता ना, तर काल भाजी आणलेली आहे ती. तर काय बऱ्यापैकी रात्री बनवली, आता सकाळी थोडी डब्याला बनवली. आता थोडी बटाट्याची भाजी पण करायची, त्यामुळे बटाटा सोलून घेतलेला आहे. आता आपल्याला कोथिंबीर पण चांगले फ्रेश चिरून घ्यायचे. आणि कांद्याचं थोडं मी काढून चांगले स्वच्छ धुवून घेतलेत बरं का. आणि आजकाल काय झाले म्हणजे का, या कांद्यावरती जे काळं असतं ना, ते अजिबात आपल्या शरीरात चांगलं नसतं. चांगले स्वच्छ धुवून नंतर चिरून भाजीत घालायचे आपल्याला. तर चला, आता आपल्याला बटाटी सुकी भाजी पण छान बनवायची आणि ती तुमच्याबरोबर मी शेअर पण करणार आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने ज्या भाज्या आपण बनवतो ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. तर चला, आपण आता बनवून घेऊ. आणि त्या अमृताने चहा वगैरे घेतलेला नव्हता, तर तिने चहा पण ठेवलेला आहे अद्रक वगैरे टाकून. तर तोपर्यंत मी आता हे बटाटा वगैरे चिरून घेते. आणि तर मी काय केले, आता भाजी बनवायला चालू केलेले. बटाटा वगैरे चिरून घेतला आहे छानपैकी, कोथिंबीर वगैरे. आणि कढीपत्ता तर आपल्या दारात हे झाड आहे ना, तेव्हा मी काय करते, ताजा कढीपत्ता आणून घालत असते छानपैकी. या बटाट्याच्या भाजीला ना कांदा छानपैकी भाजावा लागतो, नाहीतर आपली भाजी अजिबात छान बनत नाही. आणि मी काय करते, सारखं बटाट्याची भाजी खात नाही, कारण सारखं बनवलं ना भाजी खात नाहीत. तर बघू शकता, असं ठेसा पण असं कोथिंबीर आणि हे लसूण वगैरे घालून, जिरं घालून असं छानपैकी बनवून ठेवलेला होता मी. ठेसा जर आपला छान असला ना, तर आपली भाजी पण खूप छान बनते. बघू शकता अशी छान आपली भाजी बनलेली. ही भाजी आपण चपाती संग, पुरी संग, कशा संग पण खाऊ शकतोय. आणि भाजी एवढी खूप छान झाली, सगळ्यांनीच खाल्ली. तर सकाळी डब्याला जी भाजी वेगळी भाजी दिली,
दोडक्याची दिली होती, पण नंतर मग मी बटाट्याची केली. तर आता ही लहान मुलगा आकाश म्हटला मला खिचडी पाहिजे आहे. तर मी काय केलं, लसूण सोलला, लसूण, कढीपत्ता, जिरा, हळद हे सगळं टाकलं, ठेसा वगैरे थोडा, आणि डाळ मिक्स केली तांदळामध्ये, आणि असा भात बनवून घेतलेला आहे. त्याला खूप आवडतो असा भात, त्यामुळे मी असा भात बनवलेला आहे. तर आता भाताला थोडी उकळी आली ना, तर आपणाला लगेच खिचडी बनवून घ्यायचे, म्हणजे आपली सगळीच कामं संपून जातात. मग नंतर कपडे वगैरे सगळं धुवायचं, बाकीची कामं मग झाली की मग दिवसभर आपणाला काही काम नसतं. तर इथं बटाटा भगरीत घालण्यासाठी मी चिरून पण घेतलेला आहे. एकच बटाटा ठेवला बरं का, बाकी मग भाजी करून टाकली 2 बटाट्याची. तर आता मिरची पण अशी छानपैकी भाजली आपली, आणि त्यात बटाटा चांगला मिक्स केला, आणि नंतर मग खालीवर करून घेतली. भगर पण छान झाली. आणि त्यासाठी तोंडी लावायसाठी मी विकत चिप्स आणलेलं आहे. आणि असं जर भगर खायची म्हणले ना तर नको वाटतं. तर चला बाय.